हे करतो त्याच्याशी बोलतो नॅचरल बोला काय दबाव त्यांना सांगा फलटण येथे काल महिला डॉक्टरने त्रासाला कंटाळून तिसऱ्या मजल्यावर गळफास घेण्याची घटना घडली. आपण बघतोय की याच्यामध्ये संपूर्ण तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. आपल्याबरोबर संपदा मुंडे हिचे वडील आहेत आणि त्यांना विचार, दादा तुम्हाला किती वाजता कळलं की बाबा असे? 8 वाजता कळलं. आणि मला सांगा कुठे शिक्षण तुम्ही तिथं शिक्षण हे केलं असेल, कुठे शिक्षण हे केलं? जळगावला. उल्हास पाटील कॉलेज. फलटणला किती दिवस? 2 वर्ष व्हायला. बरं, जी काय त्रास होत होता तुम्हाला सांगितलं का त्यांनी? मला नाही, आम्हाला नाही सांगितलं. तुमचं अधूनमधून फोन व्हायचा का तिला? हो, फोन व्हायचा माझा. आईला काय म्हणायची का त्रास होतोय मला किंवा? नाही, आम्हाला नाही. आम्ही दोघं आडाणीच आम्हाला काहीच सांगितलं नाही. बरं, आता शेवटचा फोन तुमचा कधी झाला? शेवटचा 3-4 दिवसापूर्वी झालता. काय म्हणाले? काय दिवाळीच्या? म्हणलं दिवाळीला यायचं का नाही, कसं काय मिळेल काय, तर ते म्हणले नाही, दिवाळी होऊन येईल. आता संपदा बरोबर तिचे भाऊ वगैरे काय? भाऊ काय करतात? किती जणांचा कुटुंब आहे? आम्ही 3 भाऊ आहेत आधी. हा, मुळात. संपदाला किती भाऊ आहेत? तिला 2. मोठे आहेत का लहान आहेत? मुलाला ती संपदाच मोठी. अच्छा, आता ते अजून शिक्षण घेत आहेत? हो, एक शेती करायला ITI केला आणि शेती करते. बरं, आणि आईला कळलंय काय अशी घटना बाबा आपली मुलगी? आता मलाच इथवर येतो माहिती नाही, तर मागं तिला काय माहिती. बरं, काय आता तुम्ही काय संबंधित यांना काय शिक्षा झाली पाहिजे म्हणून तुमचं काय म्हणणं? काय मला काही कळत नाही बघा त्या शिक्षाचं काय नेमकं. बोला. काय सांगू शकत नाही मी. हे बीडवरून आलेले आहेत, त्यांचे चुलते नातेवाईक देखील आलेले आणि आता त्यांनी काय पावित्रा घेतला मला सांगा. आपण पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेला आहे, तुम्हाला काय सांगितलं गेलं? नाही, ज्यांनी या गोष्टीसाठी प्रवृत्त केला असेल किंवा तिच्यावर अन्याय अत्याचार जुलूम, त्या दवाखान्यातले काय डॉक्टर नर्स आणि ते पोलीस नराधम 2 आहेत ते, बरं का, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे, आमची प्रमुख मागणी. हां, नाही, आता आपण तर बघितलं की बाबा अशी घटना घडलेली आणि तुम्ही स्पॉटला बी गेला होता. तुम्हाला तिथं काय आढळून आलं? काय नाही, आम्ही स्पॉटला जाईपर्यंत त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते अगोदरच. आम्ही फक्त डेड बॉडी बघितली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना मागणी केली की आम्हाला ते साताऱ्याला फॉरेन्सिक लॅबला हे करायचं काय, ते PM करायचं आहे. ते इथंच करून सकाळी वाटा लावित होते सगळ्या अशा गुंडाळून. आमचा ह्या पोलीस प्रशासनावर अजिबात भरोसा राहिलेला नाही. आम्हाला यासाठी चौकशी झाली पाहिजे आणि जेवढे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्या सगळ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. एक एवढं मोठं शिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी महिला MBBS डॉक्टर होऊन जर तिला आत्महत्या करावी लागते, तर हे प्रशासन काय करतंय नेमकं? गृह खातं काय करतंय? आरोग्य काय करतंय? त्यांनी सगळ्यांनी राजीनामा दिले पाहिजे. ते आमची मागणी. तुमचं ह्या महाराष्ट्रामध्ये काय शिल्लकच राहिलं नाही ना, काय वाचत राहिलं नाही. जे संरक्षण करते ते जीवाचा जर घोट घेत असतील तर काय शिल्लकच काय राहिलं? ह्यांचा विश्वास कोणी ठेवायचा? भक्षकच जर जे आपण रक्षण करणारे जे भक्षकच सातारला शवविच्छेदन होतं, आता तुम्ही मुलीची बॉडी ताब्यात घेणार आहात का? कशी घ्यायची ना ताब्यात? काय त्याला हे झालं पाहिजे ना, न्याय मिळाला पाहिजे ना. जोपर्यंत ते आरोपी पकडत नाही तोपर्यंत काय. तर आपण बघितले वडिलांची आपण भावना समजून घेतोय. माझ्यावर प्रेशर यायचं आणि प्रेशर आल्यानंतर सांगत होते, पण आम्ही तिला समजून सांगितले बाबा नोकरी करतोय आपण, आपल्या परिणाम कसे योग्य आहे तेच निर्णय द्यायचा. त्याच्यानंतर तिनं तक्रार बी केलेल्या आहेत आणि तक्रार केल्यानंतर चल बाय त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली, याची तुम्हाला कल्पना होती? गेल्या वर्षी ते असं म्हणायचे की बाबा पोस्टमार्टमच्या दरम्यान मला त्रास होतो आणि जर मी हॉस्पिटलमध्ये मी चौकशी केली, काही तिथले कर्मचारीसुद्धा म्हटले की मला जर असा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं म्हटली होती. एवढंच माहीत आहे, पण आम्हाला त्याच्या पुढचं काही माहीत नाही. तक्रारीत
देखील त्यांनी असं म्हटलं होतं, पण जर तुम्ही वरिष्ठांनी याकडे दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये मला आत्महत्या करावी, याविषयी तुम्हाला काय माहिती होतं? त्यांचं बोलणं कधी झालं काय दिवाळीला ती म्हटली की मला आता रजा मिळत नाही, 22 तारखेला रजा मिळाल्यानंतर मी येईल असं म्हटलं, आणि मग काल केलं तसं 23 तारखेला केलं. आता या पलटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, हो. तर तुमची काय भूमिका आहे? आमची भूमिका आहे की जे आरोपी आहेत हां. त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही या ठिकाणी जे आरोप आहे. नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. पलटणमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, डॉक्टर संपदा मुंडे, या घटनेमुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली. परंतु ही घटना इतकी निंदनीय असून त्याचा संबंध डायरेक्ट खाकी वर्दी आणि महाराष्ट्रातील राजकारण जे पांढरपेशी समाज म्हणतो आपण, राजकीय समाज, यांच्याशी जोडला जातो आहे. आणि संवेदनशीलता कशी संपते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही पलटणमधली घटना आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी जी पीडिता आहे, जी आज आपल्यासोबत नाही आहे, तिचे चुलते आहेत. साहेब, ही जी घटना घडलेली आहे या बाबतीत तुमची पहिली प्रतिक्रिया आहे काय सांगा? नेमकं काय? ही घटना आम्हाला रात्री काल 8 वाजता समजली की तिने गळफास घेतलेला आहे, परंतु आम्हाला त्याच्यावर विश्वास बसला नाही. आणि या ठिकाणी आल्यानंतर आमच्या अगोदर ती डेड बॉडी ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून ठेवलेली होती. नंतर हळूहळू अशा गोष्टी समजत आल्या की तिच्यावर प्रशासन आणि त्या ठिकाणी ती राहत होती ते पोलीस कॉन्स्टेबल बदने म्हणून, बदने, हां, आणि तो दुसरा एक आहे गोपाल, गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचं नाव समोर आलेलं आहे. त्यांनी वारंवार तिच्यावर अन्याय आणि अत्याचार केलेले आहेत. माझे डायरेक्टली त्यांच्यावर आरोप आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्या सिव्हिल हॉस्पिटलमधले काय डॉक्टर आणि नर्स सुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. अच्छा, आणि तिनं ते आणि पुन्हा डबल सारखे PM करत असताना पोस्टमार्टम करत काय राजकीय दबाव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दबावाखाली की आम्हाला हा रिपोर्ट बदलून दे, तो रिपोर्ट बदलून दे, परंतु तिच्या ते स्वभावात बसत नव्हतं. तिने वारंवार सांगितलं होतं. त्या अगोदर मी तिने ॲडिशनल कमिशनरला तक्रार लेखी स्वरूपात दिलेली होती की माझ्यावर असा स्वरूपात प्रेशर येत आहे, मी आता जर असं वारंवार प्रेशर आलं तर मी आत्महत्या करेल, सुसाईड करेल. त्यांनी तसं लेखी दिलं होतं, लेखी दिलेलं वरिष्ठांकडे लेखी दिलं होतं. आज तुम्ही चुलते आहात, तिचा स्वभाव सांगितले का तिला ह्या गोष्टी पटत नव्हत्या आणि तसं तिने लेखी वरिष्ठांना कळलं होतं. मग घरामध्ये वागताना हा जो तिचा स्वभाव होता, मला वाटतं ती थोरली आहे. तिच्या वडिलांशी आपण आता बोललो त्यावेळेस त्यांनी आपणही सांगितलं की ती थोरली आहे, त्याला धाकटे भावंड पण आहेत. मग हा जो स्वभाव आहे हाच तिच्या आज जीवावरती बेतलेला आहे. ह्या व्यवस्थेमध्ये काम करत असताना, हे आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करत असताना पोलीस प्रशासनाच्या आणि ज्या भोंगळ कारभार आहेत, आंधळा कारभार, ह्याच्याशी तिला जुळून घेता आलेलं नाही आहे. त्याच्यामुळं तिला ह्या विकृतीला सामोरं जावं लागले. आज पूर्ण महाराष्ट्रातलं सगळं जे प्रशासन आहे, मुख्यमंत्री आहे, यांनी 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश पण दिलेले आहेत. निलंबित करून भागणार नाही, निलंबित नाही. तुमची मागणी नाही, त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे, हे तुमचं प्रामाणिक मत आहे. तुमची निलंबित काय करायचं? निलंबित होऊन ते पुन्हा बहाल होईल, ते पैसे देते प्रशासन आहे. हे सगळ्या गोष्टीमध्ये रात्री आम्ही बघितलं, आमचा ह्या पोलीस प्रशासनावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. SIT चौकशी नेमली पाहिजे. SIT चौकशी नेमली पाहिजे ही तुमची प्राथमिक. आणि आरोग्य कर्मचारी आहेत, त्या दवाखान्यातल्या सगळ्या टोटल डॉक्टर असतील, नर्स असतील, यांची SIT चौकशी झाली पाहिजे. हे तर मुख्य आरोपी आहेत, त्यांना तर फाशी शिक्षा झालीच पाहिजे. त्याबद्दल आम्ही त्यांना सोडणार नाही. धन्यवाद. आपण आपल्या भावना व्यक्त केल्या, परंतु एक वडील म्हणून, एक चुलते म्हणून तिच्या बाबतीत अजून काय सांगाल? म्हणजे तिचं लग्न, तिचं कुटुंब नाही बघायला चालू होतं आणि सगळ्या गोष्टी होत होत्या. परंतु आता हे दिवाळीत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होणारच होत्या. परंतु त्या अगोदर तिने जी आपली स्वतःची प्राणज्योत मालवली, त्याचं आम्हाला अत्यंत त्या दुःखातून आम्ही सावरू शकत नाही. कारण इतक्या वर्षी समजा एखाद्या लेकराला निश्चितपणे मला काय वाटतं की आपण त्या एखाद्या लेकराचं चांगलं झालेलं MBBS झाल्यानंतर, उच्च शिक्षित झाल्यानंतर तिच्याकडं तिच्या स्वप्न तुम्ही बघत होता आणि हे म्हणजे ही खूप मोठी वेदना आहे, हे खूप मोठं दुःख आपल्या कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर आलेला आहे. मग आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपल्यासारखेच अनेक जे वडील आहेत, जे चुलते आहेत, जे आपल्या मुलीला खूप चांगलं शिकवून खूप मोठी स्वप्न बघत असतात, ह्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आपल्या लेकराला आधार द्या मानसिक.
की कुणी एखादा नराधम आला तर त्याच्या थोबडावर लात मारायची ताकद आपल्या लेकरामध्ये तयार झाली पाहिजे. हा मानसिक आधार लेकराला द्या काय, कारण दुर्गा या झाली समाजामध्ये ती दुर्गा म्हणून दुर्गा सुद्धा झाली तयार केली पाहिजे. त्याला कुठल्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार करा, हा तुमचा मेसेज आहे. एक शेवटचा प्रश्न, ह्याच्यामध्ये काही राजकीय धागेदोरे असण्याची शक्यता आहे का? नाही, राजकीयच काय आम्हाला या विषय नाही आहे काय? माहीत नाही, परंतु काही राजकीय लोकांचे फोन येत होते की हे PM चा रिपोर्ट वगैरे बदलून द्या, असं करा तसं करा. परंतु त्या राजकीय लोकांबद्दल आमचं काय म्हणणं नाही, परंतु हे प्रशासनाचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्यावर आमच्यावर मुख्य आरोप आहे. धन्यवाद.